नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि ती बातमी ऐकून तुमच्या देखील चेहऱ्यावर हास्य येणार आहे यात शंका नाही। जून 2026 चा 1500चा हप्ता, त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी तर आणखीच मोठी आनंदाची बातमी आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे। तर बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच पैसे वितरणास सुरुवात झाली आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बहिणींनो, सगळ्यात आधी बोलूया जून 2026च्या हप्त्याबद्दल। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केले जातात। तो पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 2-3 दिवसांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, बघूया नेमके पैसे कधी जमा होणार। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे, जून महिन्याचा हप्ता 28 जून ते 30 जून दरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 जुलै ते 7 जुलैच्या आत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं काहीच कारण नाही। आज पैसे नाही आले तर उद्या नक्की येतील। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, पैसे येणार आहेत, फक्त थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। आता बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी सांगतो। ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। शासनाने शासन निर्णय जारी केला आहे। त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरण केले जाणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मागच्या महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळाला असेल तर अभिनंदन, पण जर तुम्हाला हे पैसे मिळाले नसतील तर मे आणि जून या दोन्ही महिन्याचे एकत्रित करून असे दोन्ही महिन्याचे 1,500 असे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासूनच डीबीटीच्या स्वरूपात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर लाडक्या बहिणींनो, यासाठी तब्बल 780 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्यांना मे महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना 1500 रुपये जूनचा, त्याचबरोबर ज्यांना मेचा हप्ता आला नाही त्यांना 3,000 रुपये मे आणि जून एकत्र। हे ऐकून बहिणींना नक्कीच आनंद झाला असेल। महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील या संदर्भात मोठी घोषणा केली आहे। त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये महाडीबीटीचे बटन दाबून समस्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सोडले आहेत। ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना मे आणि जून या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, ऐकलं का? स्वतः महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की दोन्ही महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, आता बोलूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या विधानाबद्दल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय भावनिक शब्दात सांगितले आहे, जोपर्यंत तुमचा हा भाऊ आहे तोपर्यंत एकही हप्ता चुकणार नाही। बहिणी KYC वेळेवर करत नाहीत आणि नंतर मला दोष देतात। माझ्या बहिणींनो, वेळेवर KYC करा, खाते अपडेट ठेवा, पैसे तुमच्या खात्यात नक्की जमा होणार। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मोठी घोषणा केली। ते म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी सुरू केली होती, त्यावेळी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मी वेळेवर पैसे दिले। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी देखील ही योजना पुढे सुरूच ठेवली आहे। लाडक्या बहिणींनो, नियमांचे पालन करा आणि दर महिन्याचे 1500 मिळवत राहा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, आणखी एक मोठी घोषणा, लवकरच 1500चा हप्ता वाढवून 2100 करण्याचा विचार सरकार करत आहे। म्हणजे बहिणींनो, भविष्यात आणखी जास्त पैसे मिळणार, तर या योजनेशी जोडले राहा। लाडक्या बहिणींनो, आता पुढील 2 मिनिटांमध्ये मी त्या 20 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लाडक्या बहिणींनो, आता बोलूया कोणत्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत। तर लाडक्या बहिणींनो, पात्र बहिणींची यादी पुढील प्रमाणे: महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक,
ही अट तर तुम्हाला माहीतच असेल. त्याचबरोबर 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. KYC अपडेट असणे महत्त्वाचे आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासन म्हणजेच आपलं सरकार कायम सांगत आले, वेळेवर KYC करत राहा आणि लाभ मिळवत राहा. त्यांच्या दिलेल्या सल्ल्याला हलक्यात घेऊ नका, नाहीतर तुमचंही नाव 80 लाख बहिणींच्या यादीमध्ये जाईल, म्हणजेच अपात्र यादीमध्ये. लाडक्या बहिणींनो, महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बहिणींनो, हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील प्रमाणे बहिणींना पैसे मिळणार नाहीत, म्हणजेच योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या सरकारी नोकरीत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर असेल तर चालेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही, ज्यांची KYC केली नाही, ज्या अन्न शासकीय योजनेअंतर्गत 1500 पेक्षा जास्त लाभ घेत आहेत, त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे. बहिणींनो, जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर आताच नजीकच्या CSC सेंटरमध्ये जाऊन तुमची नाव नोंदणी करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या 20 जिल्ह्यांची यादी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे. ते काय काम आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाची बातमी. आज महाराष्ट्रातील खालील 20 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे पैसे सोडले आहेत. त्यामध्ये पुढील प्रमाणे जिल्हे आहेत: पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, जालना, परभणी, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा. बहिणींनो, या जिल्ह्यातील पात्र बहिणींना म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले आहेत. आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या फोनवर मेसेज आला आहे. बहिणींना 1,500 तर काही बहिणींना 3,000 असा हप्ता मिळालेला आहे. बहिणींनो, काही गोष्टी लक्षात ठेवा, या गोष्टी नक्की करा. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. वेळेवर KYC केलेली आहे का नाही किंवा अपडेट आहे का नाही ते चेक करा. मायडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून स्टेटस तपासा. बँक खाते सक्रिय ठेवा. मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक. जर हप्ता नाही आला तर हेल्पलाईन नंबर 181 वर संपर्क करा. तर बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं जून हप्ता 28 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात येणार. मे आणि जूनचा एकत्र हप्ता मिळणार, म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असा तुम्हाला मेसेज येणार. 780 कोटी रुपये मंजूर झाले. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांची मोठी घोषणा. भविष्यात 2100चा हप्ता होणार. 20 जिल्ह्यात आजच पैसे सोडलेले आहेत. त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न होता. अलीकडे काही बातम्या येत होत्या की लाडकी बहीण योजना आजपासून बंद होणार आहे. लाडक्या बहिणींना मोठा धक्का. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना बंद केली. विरोधकही यावरती जोरात टीका करत होते. पण लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, ही योजना बंद होणार नाही. मुंबई हायकोर्टाने निर्णय केला होता, पण त्यावरती कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही भावांनी मिळून त्यासाठी नकार दिला व बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या स्वरूपामध्ये पैसे सोडले. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही प्रकारची चिंता करू नका व काळजी घेऊ नका. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या आईपर्यंत, बहिणीपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचंही टेन्शन कमी होईल आणि त्यांचंही. लाडक्या बहिणींनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.